सर बंदोबस्त एकदम भारी आहे सर, तुम्ही बिंदास्त राहा, काही टेन्शन घेऊ नका. ए सिनू, त्या सुपरस्टारचं पोस्टर जरा बाजूला नेऊन ठेव. सर सगळी तयारी झाली आहे ना, चीफ गेस्ट रस्त्यातच आहे, आता ते पोहोचतीलच बघा. प्रेसवाले सुद्धा आलेत. थोडा वेळ तुम्ही त्यांना मॅनेज करा, तोपर्यंत येतील ते. ठीक आहे. सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव चंदू आहे. कृष्णा माईने घडवला संगम ही माझी पहिली फिल्म आहे. टायटल तर मस्तच आहे. तुम्ही जो नाश्ता दिला होता ना मला, तो सुद्धा छान होता. पण यानंतर तुम्ही जी फिल्म बनवणार आहात ती पण अशीच भारी असेल का? सर, माझ्या हातात आहे ती फक्त फाईल नाहीये, हे माझं जीवन आहे. इन्स्पायर्ड बाय ट्रू स्टोरी सर. जेव्हा दोन हृदय एकमेकांवर प्रेम करतात ना, तेव्हा ते दोन नसतात, एक होऊन जातात. ही असते एक खरी प्रेम कहाणी ज्यावर आधारित ही फिल्म आहे. जेव्हा एखादा माणूस दुसऱ्या माणसावर देवा एवढा विश्वास ठेवायला लागतो आणि त्याची पूजा करायला लागतो, त्यालाच म्हणतात प्रेम. म्हणजे साहस, विश्वास आणि सहनशीलता ज्याला वज्र सुद्धा तोडू शकत नाही, यालाच प्रेम म्हणतात. घेऊन जा 30 रुपये डझन, 30 रुपये डझन, 30 रुपये डझन. स्वस्तात 30 रुपये डझन. घेऊन जा 30 रुपये. हा जिलानी, चल ये चहा पिऊया, सोबत गंगाधरला सुद्धा घेऊन ये. ठीक आहे. अरे मित्रा, कसा काय? या सिनू गंगाधर, हे बघा कोण वाट बघताय तुमची. हे सगळे लहानपणीचे मित्र आहेत. इथेच जन्मलेत आणि इथेच वाढलेत. छोटं मोठं काम करून हे आपलं आयुष्य काढत आहेत. ए फोटो बघ जरा. कृष्णा आहे का? कृष्ण आहे काय? हो कृष्णा यार, याला शाळेमध्ये ABCD ही येत नव्हती. जो रोज मास्तरांचा मार खायचा. आज तू एवढा मोठा माणूस बनलाय. हे काही असो, आपला एक मित्र एवढ्या मोठ्या पोझिशनवर पोहोचलाय, आपल्याला अभिमान तर असायलाच हवा ना. अरे बघा तर, त्या भिंतीवरचं पोस्टर बदललंय. महेश बाबूची पुढची फिल्म दुगडूचं पोस्टर लागलंय. अरे भावा, आपला मित्र आहे ना चंदू, तो याच डायरेक्टर कडे असिस्टंट डायरेक्टर आहे. तुला आठवतंय ना, आपल्या क्लासमध्ये ती सुजाता नावाची एक मुलगी होती. हा, ती लक्ष्मी सुजाता IAS होऊन गुजरात मध्ये कलेक्टर झालीये. आपल्या सोबत जे लोक शाळेत होते ते सगळे कुठे ना कुठे सेटल झालेत. लहानपणीचे दिवस किती छान होते ना. मी तर विचार करतोय की आपल्या सगळ्यांना एकदा भेटलंच पाहिजे. अरे यार, सगळे मित्र कुठे कुठे सेटल झाली असतील काय माहित. अरे त्यांना भेटणं सोपं नाहीये, ओळखतील का नाही काय माहित. तू बरोबर बोलतोयस महेश. अरे असं काय विचार करताय? आपण सगळे भेटूच. मी तुमच्या विचारांशी सहमत आहे, पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर हे कठीण आहे. इतके जुने स्टुडंट्स त्यांच्या जुन्या ऍड्रेसवर मिळतील ह्याची खात्री मिळणं खूप कठीण आहे. माझं म्हणणं ऐका, हे राहू द्या. प्लीज मॅडम, प्लीज मॅडम, प्लीज तुम्ही फक्त त्याचा ऍड्रेस द्या, आम्ही काहीही करून त्याला शोधून काढू मॅडम. ओके. चल ठीक आहे. आता पहिला फोन कोणाला लावू सांग. हे त्या कृष्णाला लाव ना, तो ABCD वाला, तो जो USA ला आहे. And that's one thing. Excuse me, sir. Yep. Call from India. Excuse me, guys. We'll be back in a minute. Hello. Who's this? ओळख पाहू कोण बोलताय? Sorry, कोण बोलताय तुम्ही? काय भावा, अमेरिकेला जाऊन तू आम्हा सगळ्यांना विसरलास की काय? जरा आठव की. डोक्यावर जोर दे जोर. कोण बोलताय आपण? अरे लहानपणी तुझी सायकल चोरून जो पिक्चर बघायला गेला होता ना, तोच सायकल चोर बोलतोय मी. अरे सीनू, तू बोलतोयस का? हो सीनू. यार कसे आहात तुम्ही? आम्ही ठीक आहोत. तू बोल, तू कसा आहेस? हो एकदम मस्त आहे मी. आपले चंदू, जिलानी, गंगाधर हा. हे सगळे कसे आहेत? अरे ते सगळेच एकदम मस्त आहेत. आणि एक तुला माहितीये मी तुला फोन का केलाय? आम्ही सगळे लहानपणीचे मित्र एकत्र येऊन हनीमून फंक्शन करतो. मूर्खा, हनीमून फंक्शन नाही, ॲल्युमिनियम बोल. हो हालिमोनियम. हा. अच्छा, लहानपणी सगळे मित्र मिळून जे फंक्शन करायचो ना, तो हालिमोनियम फंक्शन. तुला यावंच लागेल हा. फंक्शन कधी आहे? या महिन्याच्या 15 तारखेला आहे भावा. सगळ्यांना बोलावलंय का? हो बोलावलंय सगळ्यांना. राधाला सुद्धा बोलावलंय? हो राधाला सुद्धा बोलावलंय भावा.
मी नक्की येईन. आई, आई, हा तू कुठे आहेस आई? अरे वा, बघ तर किती खुश झालाय. नक्कीच भारतात जात असावा. शेवटी तुझ्या बाबांना कळलंच. हो बाबा, प्रोग्राम कालच फिक्स झालाय. कृष्णापुरमच्या शाळेत एक छोटंसं फंक्शन आहे, ते अटेंड करून एका आठवड्यात मी परत येईन. आशीर्वाद द्या हो बाबा. हो, खुश राहा. आई, आयुष्यमान भव. किती वर्षांनंतर आज मी स्वतःच्या जवळ जातोय. मी आपल्या मातीजवळ जातोय. सगळ्यांना स्वतःचं गाव आवडतं, पण माझ्यासाठी माझं गाव माझं प्रेम आहे, माझा जीव आहे, माझी आराधना आहे. तिची आठवण माझं घर आहे, माझी शाळा, माझे गुरुजी, कृष्णा आई, मित्र, सगळ्यांना भेटायला जातोय मी. आणि त्या सगळ्यांना भेटण्यापेक्षा जास्त मी त्या क्षणाची वाट बघतोय जेव्हा मी पुन्हा एकदा राधाला भेटेन. कुठे आहेस तू राधा? ड्रायव्हर, गाडी थांबव. हा बस स्टॉप तेव्हा असं नव्हता. इथे खूप काही बदललंय. काही गोष्टी इथून सुरू होतात आणि इथेच संपतात. पण माझं प्रेम गावापासून सुरू झालं होतं आणि आज बघा मला इथेच आणून उभं केलंय. हा बसस्टॉप कदाचित त्यासाठीच बनवला गेलाय, जेणेकरून दोन प्रेम करणाऱ्यांना कायमचं एकत्र येता येईल. हा उन्हात सावली देतो आणि पावसात छत्री बनतो आणि आयुष्यभर एका प्रेमासारखा लक्षात राहतो. याच्याशी जोडलेल्या खूप साऱ्या आठवणी आहेत. माझा प्रवास इथूनच सुरू झाला होता. हे सगळे आहेत माझ्या स्कूलचे टीचर्स, ज्यांनी मला शिक्षणासोबतच चांगले संस्कार सुद्धा दिले. हे आहेत राघवेंद्र सर. आज माझं जे काही स्टेटस आहे, एवढी प्रसिद्धी आहे, हे सगळे फक्त आणि फक्त यांच्या कृपेनेच. हे आहेत लक्ष्मीनारायण सर. फळ्यावर स्पेलिंग लिहायचे. सगळ्यात आधी कोण लिहिणार? ए कृष्णा, तू ये बाळा. राम लिहायचंय. मला राम आणि रम मधला फरक कळत नव्हता, पण यांनी
मला तो नीट समजावला. राम लिहायला सांगितल्यावर रम लिहितोयस. हा जो माझ्या लेफ्टला उभा आहे ना, तोच आहे माझा बेस्ट फ्रेंड चंदू. याला पिक्चरचं खूप वेळ आहे. ज्या दिवशी आमची याच्यासोबत अटेंडन्स मिस झाली तर समजून जायचं की भिंतीवरचं पोस्टर सुद्धा बदललंय. सुपरस्टारची पिक्चर नक्की बघायला जाऊ. जर बघायला गेलो ना तर मास्तर खूप मारतील. अरे मारतील तेव्हा ना, जेव्हा त्यांना कळेल. इथूनच पळून जाऊया आपण. रेडी आहात ना? रेडी. रेडी, कॅमेरा, स्टार्ट, ऍक्शन. अरे जिलानी, पैसे दे ना. तू घेऊन आला होतास ना? माझ्याकडे काही नाहीये. पैसे नाही तुझ्याजवळ. 1 2 3. अरे कुठे पळू चाललायस? का रे, सगळ्यांचे पैसे कोण देईल? मला तर काहीच नाही माहिती आजी. मला त्यांनी सोबत बोलवलं, मी आलो. मला वाटलं त्यांच्याजवळ पैसे असतील. माझ्याजवळ पैसे नाहीयेत. हवं असेल ते तुम्ही हे ठेवून घ्या. खूप भूक लागली आहे का बाळा? हे घे, अजून खा. घे. नाही आजी, नको. तुम्हाला द्यायला माझ्याजवळ पैसे नाहीयेत आजी. पैसे द्यायची गरज नाहीये बाळा. तू फक्त पोट भरून खाऊन घे माझ्या बाळा. पोट भरून खा. तुझ्यासारख्या छान बाळाला उपाशी नाही राहिलं पाहिजे. अरे कृष्णा, इथे आहे बाबा. चल बाळा, आज आहे ना खूप काम आहे. आपल्याला बाजारात जायचंय. चल. माननीय महोदय श्री, आ, ही शाळा आहे, तुमचा गार्डन नाही. मी इथे शिकवतोय आणि तुम्ही आत येऊन तुमच्या मुलाला घेऊन जाताय. तुम्हाला काही शिस्त नाहीये का? मास्तर, माझा मुलगा आहे ना खूप हुशार आहे. अभ्यास न करता मार्क्स मिळतो. अभ्यास करून काय मिळवणार आहे मग? हा? बाबा, तुम्ही यांच्याशी का वाद घालताय? काहीच उपयोग नाहीये. हा. चला आपल्याला बाजारात जायचंय. हा. चल जाऊ. दिवस उलटत होते, दिवस निघून जात होते आणि या सातवीचा रिझल्ट आला. सर पास. रामबाबू सर, पास. मोहन पास. समू पास. पास. येस. कृष्णा फेल. मी फेल झालो सर. आता मी घरी जाऊ शकतो ना? अरे, अरे, थांब. धरा त्याला, धरा. अरे, मी थांब. फेल झालो. अरे आता असं मला कसं घरी जाऊ दे देणार ना. सर? तसंही 8th क्लासमध्ये मुलं कमी आहेत. याला 8वीत विचार टाका. केला होता की शाळेतून काढलं तर बाबांसोबत मस्त आनंद साजरा करेन, पण माझ्या नशिबाचा काटा उलटा फिरत होता. आता तुम्ही लहान नाही राहिलात. आता तुम्ही मोठे झाला आहात. समजलं ना? जर तुमच्यापैकी कोणी हाफ पॅन्ट घालून आलं असेल तर त्यांनी उभं राहा. का फुल पॅन्ट घालून का नाही आलास? माझ्या बाबांनी शिव नाही दिली सर. हं? म्हणाले तुझ्याजवळ चड्डी आहे ना, मग पॅन्ट घालून कोणता तीर मारणार आहेस? आणि ही चड्डी घालून तू तीर मारलास का? ती सुद्धा त्यांच्या हातात द्यायची ना. सर, हं? न्यू ऍडमिशन सर. ओ, नमस्ते सर. नमस्ते बेटा. काय नाव आहे तुझं? राधा. व्हेरी गुड नेम. जा जाऊन बस. मुलांनो, मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. भारत देशाची राजधानी कुठलं शहर आहे? हे कृष्णा, सर चल उत्तर दे. माहिती नाही सर. गाढव कुठला? राधा, तू सांग बाळा. न्यू दिल्ली सर. व्हेरी गुड. राधा सारखं हुशार बना. ए, तू इथे ये. नालायक कुठला? लाज नाही वाटत तुला? हं? सर, इथे ये बाळा. या गाढवाला अक्कल येण्यासाठी याला एक चपराक दे बरं. एक तर आधीच मी तिला बघून हरवून गेलो होतो आणि त्यात सरांनी तिला माझ्यासमोर उभं करून डोळ्यात डोळे घालून बघण्याची संधी अगं, दिली मार होती. बाळा. बिचारा. राधाची निरागसता पाहून त्या दिवशी माझ्या ठीक आहे, मनाला जाऊन खूप तुझ्या शांती जागेवर मिळत होती आणि त्याच दिवसापासून ती राधा माझ्या हृदयात बसली. प्रश्न इज्जतीचा होता आणि मुलींसाठी आपली फिलिंग्स हिमालयावर सुद्धा चढ होते. राधाला इम्प्रेस करण्यासाठी पहिल्यांदाच मी पुस्तक हातात घेतलं. आपल्या देशाचा सर? काय? कालच्या प्रश्नाचे उत्तर मला येतं सर. चल सांग. भारताची राजधानी नवी दिल्ली, आंध्र प्रदेश हैदराबाद, कर्नाटक बँगलोर, तामिळनाडू चेन्नई, ओरिसा भुवनेश्वर, वेस्ट बेंगॉल कोलकाता, महाराष्ट्र मुंबई, केरळ त्रिवेंद्रम, झारखंड रांची, पंजाब चंदीगड, गुजरात गांधीनगर, उत्तर प्रदेश लखनौ, गोवा पणजी, राजस्थान जयपूर, मध्य प्रदेश भोपाळ, जम्मू काश्मीर श्रीनगर, नागालँड कोहिमा. सर, सगळ्या देशांच्या राजधानीची पण नावं सांगू का सर? राहू दे. चल इथे ये. सर, इथे ये.
गुड आता मिळालं मला अप्रिसिएशन. मी सुद्धा बघा, खुश झालो. कसं सरांनी पटापट खांद्यावर हात राजधानी ठेवून शाबासकी सांगितलं दिली. त्याने. राधा सुद्धा खूप खुश झाली. त्यावेळी असं बघितलं? वाटत होतं की मी बालचंद्रांचा कोणता तरी पिक्चर बघतोय. त्यानंतर तर सरांकडून मार मिळण्याऐवजी शाबासकी मिळवण्यासाठी आणि राधाला इम्प्रेस करण्यासाठी मी अभ्यास करायला सुरुवात केली. आता जी मुलगी आवडली आहे तिच्यासोबत ओळख तर वाढवलीच पाहिजे. त्यासाठी त्या वयात जे माझ्या डोक्यात आलं ते मी केलं. कुणी हवा काढली का? मी हवा भरून देऊ का? राधासोबत मैत्री करण्यासाठी मी किती वेळा हवा काढली आणि किती वेळा हवा भरली हे मला सुद्धा माहीत नाही. पण तिला बघून जेव्हा मी हवा भरायचो तेव्हा माझ्या मनाला खूप शांतता मिळायची. ठीक आहे. थँक्स. येस. मी मागितल्यानंतर ती मला लगेच नोट्स द्यायची आणि कोणी मागितल्यानंतर लगेच कोणी नोट्स दिल्या तर असं समजायचं की ती व्यक्ती त्याला आवडते आणि नोट्सच्या बदल्यात कोणी कोणाला काहीतरी देतं याचा अर्थ तो पण तिला पसंत करतो. काय रे, तू इथे का उभा आहेस? राधा, तू जास्त इंकपेन वापरतेस ज्याच्यामुळे तू लिहिलेले अक्षरं खराब होऊ शकतात आणि म्हणूनच मी तुला हे रेनॉल्ड पेन गिफ्ट करतोय. घे ना. थँक्यू कृष्णा. कृष्णा, बोलवलं साई? बाळा, मी यात 5 रुपये ठेवले होते. तू घेतलेस का बाळा? हो आई, मीच घेतले होते. ते लिहायला पेन घ्यायचं होतं म्हणून. ओह, तू लिहिण्यासाठी पेन विकत घ्यायला पैसे घेतलेस? चांगलं केलंस, काही हरकत नाही. हो ताई, कधीपासून मी उन्हात उभा आहे, लवकर या ना. हो, 2 मिनिटं थांबा, येते. दादा, मी जे पैसे ठेवले होते ना त्या पैशाने माझ्या मुलाने पेन विकत घेतलंय. तुम्ही जेव्हा पुढच्या आठवड्यात याल ना तेव्हा मी हे विकत घेईन. आता हे परत घ्या. पुढच्या आठवड्यात काय तुमच्याकडे नोटांचा बंडल असणार आहे का? छे, पैसे नसतात तर घेता कशाला? जा इथून, जा जा. मुलांना पेन विकत घेतलं म्हणे, जसं काय शिकून दुनियेत मोठं नाव कमावणार आहे. पेन घेतलाय. हे? त्या दिवशी मी आईला रडताना पाहिलं. आईला हे दुःख नव्हतं की ती टिकल्या घेऊ शकली नाही, पण कुणीतरी तिच्या मुलाला वाईट बोलतो आहे त्यामुळेच तिच्या डोळ्यांमध्ये पाणी होतं आणि त्याच अश्रूंना पुसण्याचा मी निश्चय केला. एंटर एक्झाम पास करून मी कॉलेजात आलो. राधाने सुद्धा माझ्यासोबत इंटरमिडिएटमध्ये ॲडमिशन घेतलं. राधा, हे फूल तुझ्या केसात खूप शोभून दिसेल राधा. खरंच? हम्म. थँक्यू. राधाला दिलेलं ते फूल तर कोमेजू शकतं, पण राधा पलटून मला जे स्माईल द्यायची ना ते कधीच कोमेजू शकत नाही.
मे आय कम इन सर? कम इन. ही माझी जागा आहे. माझी जागा आहे. माझी जागा आहे. ए जरा सरक तिकडे. कृष्णा थांब. काय झालं? कृष्णा तू मला जे फूल आणून दिलं होतंस ना ते अजून कोमेजलं नाहीये. कुठून आणलं होतंस तू ते? हा तिथून? कृष्णा मलाही तिथे घेऊन जाशील का प्लीज? राधा खाली दरी आहे जरा बघून. वा राधा जास्त पुढे नको जाऊस. हा कृष्णा कृष्णा राधा. ए तिकडे बघ. ए कृष्णा तू मूर्ख आहेस का रे? हे तो सुसाईड पॉइंट आहे. तू तिला तिथे का घेऊन गेलास? अरे म्हणूनच गव्हर्नमेंटने तिथे डेंजर प्लेसचा बोर्ड लावलाय. आम्ही तिथे गेलो आणि परत सुद्धा आलो तर आता तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अरे तू तिला तिथे घेऊन गेलास ना आणि म्हणूनच तिला ताप आला. ताप आलाय तर मग राधाला बघायला जावंच लागेल. पण कसा जाऊ? सरोजा बाजारात जाऊन वांगी घेऊन ये. आणि काय होतं हा कढीपत्ता सुद्धा घेऊन ये. 10 रुपयात काय काय येणार आई? जेवढं येईल तेवढंच आण ना. टेंग टेंग. आई हा पूर्ण दुकान आपल्या घरी आलंय आई. दुकान आपल्या घरी कसं काय येऊ शकतं? कृष्णा राधाचा क्लासमेट. आत ये बाळा. बस. राधा कृष्णा आलाय तुझा क्लासमेट. कॉफी घेऊन ये. अगं बघत काय बसलीस? आत घेऊन जा ना. खूप छान आहेत भाज्या. फ्रेश आहेत ना? थँक्यू. या सगळ्या भाज्या आमच्या शेतातल्या आहेत. आम्हीच उगवतो. हो खरंच? तुमच्या शेतात अशी किलो किलोने भाजी पिकते का? किलो काय क्विंटल क्विंटल असतात. हे तर असंच घेऊन आलो. जा आतमध्ये घेऊन जा. अच्छा. क्विंटल 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 क्विंटल. कॉफी घे ना कृष्णा.
तुला ताप आलाय का? आता ठीक आहे. अ, मग कॉलेजला कधीपासून येणार? उद्यापासूनच येईन. मी येतो. हं. काकू, काय बाळा? मी चलतो हा काकू. ठीक आहे. अरे बात बन गई, बात बन गई. हॅलो, अ, जरा मला हे सांगा, तुम्ही शेतात भाज्यांसोबत वजन पण पिकवता का? अ, समजूतदार आहेस. कॉलेजच्या क्लासरूमपेक्षा जास्त इम्पॉर्टंट लंच टाइम होता. कृष्णा नदीच्या काठी बसून लंच करणं फारच छान वाटायचं. एक कुसुम, तू अंड खातेस, तू तर व्हेजिटेरियन आहेस ना? अगं, हा माझा टिफिन नाहीये, सुधाचा आहे. रोज बटाटा, वांगी, भेंडी, दुधी खाऊन वैताग आला होता, म्हणून आजपासून सगळं खायला सुरुवात केली. कृष्णा, बोल राधा. लंच बॉक्स नाही आणलास का? मी कधीच आणत नाही राधा. सकाळी घरातून निघताना दुपारचं खाऊनच निघतो आणि मग संध्याकाळी परत जाऊन खातो. हे घे. नको राधा, तू खा ना. मी देते ना, खा रे. राधा, हं? तो तिथे काय लिहितोय? आपली श्रद्धा. मला काही कळलं नाही. आपण देवाची पूजा का करतो? कारण आपला त्यांच्यावर विश्वास असतो. कुलदेवीकडे जाऊनच सगळे बाळासाठी नमस्कार कारण करतात. त्यांना त्यांच्यावर विश्वास आहे. हे सुद्धा तसंच आहे. इथल्या लोकांना या नदीवर खूप विश्वास आहे. दगडावर स्वतःची इच्छा लिहिल्याने ती पूर्ण होते. खरंच? विश्वास ठेव कृष्णा. जेव्हा मला काही दुःख होतं तेव्हा मी सुद्धा इथे येऊन यांना सांगते आणि हे ऐकते सुद्धा. आणि आपल्या प्रवाहात माझी सगळी दुःख घेऊन जाते. तिथे बघ, सुजाताने सुद्धा लिहिलंय IAS बनण्यासाठी. आणि तिथे बघ, सलीमने काय लिहिलंय? माझ्या बहिणीचं लग्न होऊ दे. आस्थेचा ना कुठला धर्म असतो ना कुठली जातपात. तुमचा विश्वासच सगळ्यात मोठी आस्था आहे. इथल्या लोकांना या नदीवर खूप विश्वास आहे. दगडावर स्वतःची इच्छा लिहिल्याने ती पूर्ण होते. आज तर मी माझ्या हृदयातील गोष्ट इथे लिहिली आहे. आता त्या दिवसाची वाट बघतोय जेव्हा राधा स्वतःच्या हृदयातील गोष्ट इथे लिहेल. जागा माझी आहे. ही जागा माझी आहे. तू चल, मी येते. कृष्णा, ओ, चल ना, लंच करूया. अरे मी आता घरून जेवणच आलोय. तू घे ना जेवण. ओ, तू खाल्लंस? ठीक आहे.
ए कृष्णा, पाऊस फार पडतोय, सांभाळून जा. ठीक आहे बाबू भाई. काय रे, रक्त जास्त सळसळतंय तुझं? तुम्ही काय बोलताय मला काहीच समजत नाही. आमच्या मुलाच्या मध्ये काय येतोयस? हा? जागा त्याची आहे. दादा, मी पुन्हा कधीच त्या जागेवर बसणार नाही. माफ करू तुला. दादा, माझ्याकडून चूक झाली दादा, मला माफ करा ना. ए, इंटरव्ह्यू घेताय का त्याचा? मारा त्याला. दगड फेकून मारा. ए, जागा पण माझी आणि राधा पण माझी. अरे तू काळजी कशाला करतोय? आपल्याला बघूनच पळून गेला तो. जीव द्यावा लागला तरी देईन, पण राधाला नाही देणार. मग चल आपला जीव देऊन टाक. जीव तुला दिला तर राधा कसे मिळणार? Hey! Yeah! काय बोलला होतास? भावा, आम्हाला माफ कर भावा. आता आम्हाला कळलंय भावा, तुम्ही प्रेम करणारे हिरो आहात आणि आम्ही विलन आहोत. ए, जर तुला जागा हवी होती तर जागा मागायची ना, त्याने दिली असती. राधाचं नाव का घेतलंस तू? प्रेम आणि प्रेमी यांच्या मध्ये येणाऱ्या मंत्राला सुद्धा हिरोनं धुतलं. दुसऱ्या पिक्चर मध्ये कमिशनर सुद्धा काही करू शकला नाही. अरे हे सगळे पिक्चर बघून तुला कळत नाही का? अरे पिक्चर बघून तरी प्रेमाची व्हॅल्यू करायला शिक तुझी. हे तुझ्यासाठी लास्ट वॉर्निंग आहे. प्रेम करणाऱ्या लोकांसोबत कधी उंगली नाही करायची, आणि कधी केलीस ना तर आता जशी धुलाई केली ना तशी पुन्हा करणार अरे आम्ही. खूप धुतलं मला. समजलो मी. काय समजलास? माझी बत्ती गुल झाली. बस आता खूप झालं. मी अजून वाट पाहू शकत नाही. काय फक्त मुलंच मुलींवरती प्रेम करतात का? मुली प्रेम करू शकत नाहीत?
तुझ्या डोळ्यांमध्ये बघितल्यानंतर मला ही खात्री झाली आहे की तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस. बोल, मान्य करायला घाबरतेस का? आम्ही तुमच्यासाठी गाणी लिहितो, कविता लिहितो, ज्यात फक्त आणि फक्त तुमची स्तुती असते, तुमची. आणि तुम्ही प्रेम करता ही गोष्ट व्यक्त करायला सुद्धा घाबरता. मग का आम्ही तुमच्यासारख्या मुलींसाठी देवदास बनायचं? चल सोड हे सगळं. आपण मनातल्या मनात एकमेकांचं होण्याचा निर्णय घेतला आहे, कारण आपण प्रेमी आहोत. ठीक आहे, मीच आधी बोलून टाकतो. पहिला शब्द बरोबर आहे, पुढे बोल बोल. बोल कृष्णा बोल. अरे काय झालं तुला? ए कृष्णा, हा एका पानाचा डायलॉग तू पटकन बोललास आणि हे 3 शब्द तुला बोलता येत नाहीयेत. अरे यार, तुला कळत का नाहीये? डायरेक्टर येणार आहेत. हा ड्रामा नाही, माझी लाईफ आहे यार. ए ए ऐक ना. ए कृष्णा, कृष्णा ऐक ना. कृष्णा, कृष्णा काय झालं? ए, तो डायलॉग बदल यार. काय? या सीनचा आय लव्ह यू हाच तर मेन डायलॉग आहे. माझ्या लाईफचा सुद्धा तोच मेन डायलॉग आहे. अरे कृष्णा, हा तर फक्त ड्रामा आहे यार. ड्रामा असेल तुझ्यासाठी, पण माझ्यासाठी लाईफ आहे. आणि मी राधाला पहिल्यांदा हे शब्द बोलणार होतो. जेव्हा मी हे तिला सांगेन ना, तेव्हा तिने माझं प्रेम एक्सेप्ट केलंच पाहिजे. आणि तेव्हाच माझ्या बोलण्याचा काहीतरी अर्थ असेल. आय एम सॉरी यार. हे सगळे मिडल क्लास प्रेमी असेच असतात. तुझी लव्ह स्टोरी ऐकायला चांगली वाटते. प्रेम करतोस ना तर व्यक्त सुद्धा कर, नाहीतर तिचं लग्न दुसऱ्या कोणासोबत होईल आणि तू असाच राहशील. मी सांगतोय, तुझं वय असंच निघून जाईल. हे कुणा डायलॉग बोलणाऱ्याला शोध रे. हे चंदू, आय लव्ह यू वाला डायलॉग मी बोलतो काय ना. तू बोलणार? हॅलो, हा लव्ह सीन आहे, तुझ्या वजनाला सूट नाही होणार. अरे मग काय झालं? ट्राय तर करू दे ना. माझ्यापेक्षा जाड लोक प्रेम करतात, मी त्यातल्या त्यात बारीक आहे. लाईक आणि लव्ह करणे याचा अर्थ माहितीये तुला? हो माहितीये. लाईक म्हणजे अंगठ्याचा ठेंगा काय? आणि लव्ह म्हणजे रेड लॉलीपॉप. लॉलीपॉप? नाहीतर काय. तसं पण ड्रामात करायचं काय आहे, सर्कशीतल्या माकडाप्रमाणे जाऊन तुम्हाला पटवायचंय. जर नशीब चांगलं असेल आणि तुम्ही पटलात तर प्रेम होईल, आणि प्रेम झालं तर हे चंदू, मारलास का भावा? थँक्यू चंदू, मी सुद्धा मारणारच होते, तूच मारलंस. मी काही चुकीचं बोललो का? अरे तुझ्यासारख्याला ना चपलेने मारायला हवं. आय लव्ह यूचा अर्थ हा नसतो की मी तुझ्यावर प्रेम करतो. याचा अर्थ असतो की आयुष्यभर मी तुझ्या सोबत राहीन. नाटकात तर मी हे बोलू शकत नाही, पण माझ्या मते सोबत जगण्यापासून सोबत मरण्याचं वचन असतं. आणि म्हणूनच नाटक करताना सुद्धा मी तुला खरं काय आहे ते सांगू शकलो नाही. मला माफ कर. आई, हा, आई, मी कॉलेजला जातोय. हे काय बाळा, आज तर तुला सुट्टी होती ना. आज कॉलेजमध्ये मला खूप इम्पॉर्टंट एक्झाम द्यायला जायचं आहे आई, ओह, म्हणून मी जातोय. मग जरा थांब, मी तुला डब्बा घेऊन येते. बघ आई, मी डब्बा घेऊन नाही जाणार आई. मी एक्झाम द्यायला जातो ना, लगेच येईन. हा, अरे, चल इकडे ये ये ये, मला गुड लक दे. कृष्णा, कृष्णा, आता काय झालं आई? रात्रभर जागून तू अभ्यास केलास, एवढ्या मेहनतीने हे लिहिलं होतंस आणि तू हेच विसरून जातोयस. प्रश्नपत्रिकेत हाच प्रश्न आला तर? हे घेऊन जा बाळा. मी घरी जाते, देवाजवळ प्रार्थना करते की तू एक्झाम मध्ये पास होऊ दे. हा, जा बाळा जा, नाहीतर परीक्षेला उशीर होईल ना. जा जा बाळा. हाय, आज कॉलेजला नाही गेलास? एक छोटासा प्रॉब्लेम आहे, कसा सॉल्व्ह करावा काही कळत नाहीये. म्हणून प्रॉब्लेम कसला आहे ते सांग. मॅथ्स की केमिस्ट्रीचा? तूच माझा प्रॉब्लेम आहेस. आ? म्हणजे
तुझा आवडता सब्जेक्ट आहे ना असं बोलायचं होतं. मी माझ्या पद्धतीने सोल्युशन तर काढलं आहे, पण तूच बघून सांग ना की हे बरोबर आहे की चूक आहे. नक्की. हां. मी बघते आणि उद्या सकाळपर्यंत तुला सांगते की तुझं सोल्युशन बरोबर आहे की चूक. चालेल ना? हो चालेल. मॅडम, हा काय मोठा इश्यू नाहीये, मी बघून घेतो, तुम्ही जा. पण सर, हे बघा मॅडम, हे कॉलेज आहे. इथे स्टाफने लिव्ह लेटर लिहिणं आणि स्टुडंट्सने लव्ह लेटर लिहिणं एकदम कॉमन आहे. तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. हा प्रिन्सिपल नेहमी हेच बघत आलाय. हम्म, अरे सर ए सेक्शन मधून कृष्णाला बोलव रे. सर, हे काय आहे रे? हे तूच लिहिलंस ना? मी कौन बनेगा करोडपतीचा प्रश्न नाही विचारत आहे, फक्त तुझं हँड रायटिंग आहे ते कन्फर्म करतोय. लेटर सर. कोणतं लेटर आहे हे? लव्ह लेटर सर. आणि कुणाला लिहिलंस तू? मुलीला. जास्त शहाणा नको बनूस. आपल्या या कॉलेजमध्ये 150 मुली आहेत. कोणाला लिहिलंय ते सांग आधी. राधाला सर. तिचं नाव घेताना तुझ्या आवाजात वेगळी जोड जाणवते रे. जास्त डीप प्रेम नाही ना झालं तुला? माहितीये का, हे लेटर तिच्या आईच्या हाती लागलं. रात्रभर झोप नाही लागली तिला. ये ग राधा, ये ग राधा, शरदाचं हे चांदण पडलं वृंदावना, ते खेळले वृंदावनात, खेळ रंगले वृंदावनामध्ये. अरे वा, राधाचं पण तुझ्यावर प्रेम आहे का रे? हाच तर डाऊट आहे सर. म्हणजे तुमचं प्रेम ट्रू लव्ह आहे ना? पण याचा काय पुरावा आहे तुझ्याजवळ? पुरावा हा आहे की ती मला बघून पलटून हसते सर. जेव्हा समोर येते तेव्हा माझ्याशी बोलते. नोट्स सुद्धा मागितल्यानंतर लगेच देते. आणि एवढंच नाही सर, जेव्हा मी फूल देतो तेव्हा ती केसात माळते सर. आणि मी जेव्हा लंच बॉक्स आणत नाही तेव्हा स्वतःच अर्ध्यापेक्षा जास्त जेवण मला देते. जेव्हा मी तिच्या घरी जातो तेव्हा मला बसवून ती खूप छान कॉफी प्यायला देते सर. हे तर प्रेमच आहे ना सर? काय दिलं, काय घेतलं, काय खायला दिलं, काय प्यायला दिलंय, हा पुरावा नाहीये. राधा तुला डायरेक्ट आय लव्ह यू बोलली आहे का रे? म्हणजे बघून कळत असतं तर सांगायची काही गरज नाहीये. तुम्ही या बाबतीत कुठला डाऊट नका ठेवू सर. डाऊट तर आम्हाला असणारच ना. स्टुडंट्सना अजिबातच नसतो ना, कारण तुमचा कॉन्सेप्ट तर क्लिअर आहे. तिथे जाऊन कोपऱ्यात जाऊन उभा राहा. चाल. अरे बाळा, तिथे जाऊन उभा राहा ना तू. सर, राधा, ये बेटा राधा, तुझ्याशी एक छोटंसं काम आहे माझं. हा बोला सर. मी आजकाल ना एक कादंबरी लिहितोय. त्याचा सब्जेक्ट आहे लव्ह. त्याच्यातनं मला काही छोटे छोटे डाऊट्स आहेत. आताचं यंग जनरेशन प्रेमाबद्दल काय काय विचार करते याबद्दल मला जाणून घ्यायचंय. तू कॉलेजची टॉपर आहेस ना, म्हणून मी तुला बोलवलंय. प्रेमाबद्दल तुझं मत काय मला सांग. सर, तू मला काही चुकीचं नको समजूस मुली. मी फक्त इन्फॉर्मेशन साठी विचारतोय. आमची फॅमिली खूप गरीब आहे सर. आईने खूप काबाड कष्ट करून मला कसं बसं शिकवलंय. आता CA बनणं हाच माझा उद्देश आहे. आणि राहिली गोष्ट प्रेमाची, तर मला तर फक्त एकच प्रेम माहिती आहे सर, आणि ते आहे बाबांचे. पण आता ते या जगात नाहीत. आता आईच सगळं काही आहे. तुझ्या बोलण्याचा अर्थ मला समजला. तुझ्या नजरेत बाबांचं प्रेम मोठं आहे, त्याच्याशिवाय अजून कोणाचंच नाही. आणि आई तुझ्यासाठी सर्वस्व आहे. हो सर. तुझं बोलणं ऐकून आता माझं सगळं एकदम क्लिअर झालंय. आता तू जाऊ शकतेस. हा, गॉड ब्लेस यू. जा जा. आता तू ये रे कृष्णा माझ्या नंदलाला. ऐकलंस का रे बाळा? प्रेम करायला निघालेलास तर मग चाल, आता तू मला प्रेमाची व्याख्या समजावून सांग.
प्रेम काय माहिती नाही, लाईफ काय आहे तेही माहिती नाही, फ्युचर बद्दल काहीच माहिती नाही, पण बघितलं पेन फाडून लव्ह लेटर लिहायला काहीच वाटत नाही तुला. कृष्णा, सचिन तेंडुलकरला सुद्धा प्रेम झालं होतं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तो बॅट फेकून कुणाच्या मागे पुढे पळत नाही बसला, पिक्चरच्या मागे नाही पळाला, तो ध्येयाच्या मागे पळाला, कपच्या मागे पळाला, ग्राउंडवर पळाला, प्रॅक्टिसवर प्रॅक्टिस केली, सेंचुरीवर सेंचुरी मारल्या त्याने. मग पैसे आले, मग नाव कमावलं आणि मग पूर्ण जगात फेमस झाला आणि नंतर त्याच्याजवळ प्रेमही आलं. मी माझ्या एक्सपिरियन्स वरून तुला सांगतोय, ऐक. स्मोकिंग इज टू इंजुरियस टू हेल्थ, अल्कोहोल इज इंजुरियस टू हेल्थ. अगदी तसंच ही प्रेम नावाची गोष्ट सुद्धा इंजुरियस टू यूथ आहे, हे त्यांना बिघडवून टाकतं. हा शब्द लव्ह, LOVE म्हणजे लॉट्स ऑफ फिलिंग्स, इमोशन्स. जेव्हा आपलं वय वाढतं ना, तेव्हा लव्ह यूचा अर्थ सुद्धा बदलतो आणि जेव्हा अर्थ बदलतो तेव्हा मुलगीही बदलते. आज राधा आहे, उद्या सीता असेल, परवा गीता असेल, त्यानंतर कदाचित परिता सुद्धा येईल आणि शेवटी तुझं हृदय सुद्धा तुटेल. आधी ध्येय मिळव आणि त्यानंतर प्रेम कर. प्रेम करण्यासाठी आपल्या जीवनातील ध्येयाला कधीच विसरायला नाही पाहिजे. हे आयुष्य तुझं आहे, निर्णय सुद्धा तुलाच घ्यायचा आहे. कृष्णा, जेवायला ये बेटा. तुम्ही पण या. हो हो येतोय. हा मग सांग, आज काय आणलंयस? घरात भाजी नव्हती हा. म्हणून टोमॅटोची चटणी बनवली. बरं दे. अरे वा. अरे कृष्णा, तुझे मास्तर आले होते, ते म्हणाले वर्तमानपत्रात तुझा फोटो आलाय, जरा बघ तर बरं. फोटो आलाय? काय भानगड केली याने? बाबा, परीक्षेत माझा दुसरा नंबर आलाय बाबा, यामुळे माझा फोटो पेपरमध्ये छापलाय. आता मला इंजिनिअरिंग करायची आहे बाबा. दुसरा नंबर आलाय तर मला फ्रीमध्ये सीट सुद्धा मिळेल. खरंच. अरे तुला पुढे का शिकायचंय? आपली संपत्ती, आपली मिळकत, सगळं काही तर आपली जमीन आहे. पोट भरून चटणी भाकर खाल्ली तरी खूप झालं. सुखी आहोत ना आपण? बाळा, या जमिनीवर विश्वास ठेव. ही खूप जणांचं पोट भरू शकते. जर तू शिकणार तर 10 लोकांचा खर्च तुझ्यावर करावा लागेल. बाबा, जर मी शिकून इंजिनियर झालो ना, तर गावात तुमची मान गर्वाने उंचावेल. ऐका ना, आपल्याला जो त्रास झालाय तो याला नको व्हायला. हो, याला पुढे शिकू द्या ना. जर गरज लागलीच तर थोडी जमीन विकून टाकू आपण. प्रिन्सिपलने सांगितल्याप्रमाणे मी माझं ध्येय निवडलं आणि इंजिनिअरिंग कॉलेज जॉईन केलं. आजच कॉलेज जॉईन केलं आणि आजच एक मुलगा मागे लागलाय. ए ती बघ, आपली राधा आहे ना. ए बोलवूया तिला. ए राधा, हां, तू पण हेच कॉलेज जॉईन केलंस? हो. क्या बात आहे. टेन्शनच नाही आता. एकत्र बसून अभ्यास करू आता. अरे आता तर आपण कॉलेजमध्ये आलोय. आता तर आपल्याला बॅट बॉल खेळण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. अरे मुली तर बघ, एकापेक्षा एक काय. अरे
या सगळ्या शहरातल्या मुली आहेत. काही वाकडे तिकडे बोललो ना तर सरळ कानाखाली मारतील. अरे तुझा भाऊ सुपरमॅन आहे, आता बघ काय करतो ते मी. अरे बघ, खुशीने आपली कॉमेंट्री सुरू केली आहे. आता फायनली मी तुला एक शेवटची गोष्ट सांगते. इथले सगळे बॉईज आहेत ना, ते खूपच चालू आहेत. बॉईज आर बॅड. त्यांच्या डोक्यात तीच गोष्ट असते, तीच गोष्ट म्हणजे क्रिकेट. मला क्रिकेट अजिबात आवडत नाही. आपण सगळ्या मुली आहोत ना, त्या अशाच बोलतो. पण आता जनरेशन बदललंय. आता क्रिकेटमध्ये 2020 आलंय. पटापट खेळा, हात झटका आणि चालते व्हा. किती सिंपल झालंय. पण खेळताना हेल्मेट नक्कीच घालायला हवं. हेल्मेट ते का? बॅटिंग करताना सेफ्टी हवी ना. ओ असंच पुस्तक बघत बसणारच का? तुला काय बूस्ट मागून देऊ का? जाऊ दे भावा, तो मला मारून टाकेल. अरे मी तुला बॉक्सिंग करायला थोडी सांगतो. हो बस त्याच्या जवळ जा आणि त्याच्या डोक्यात असं करून मार. बस एवढंच करायचं. हा, बरोबर. दादा जाऊ द्या ना. तू या कॉलेजच्या लायकीचा नाहीयेस. एक काम कर, तुझ्या गावी परत जा. हम्म. हम्म. भावा थोडा बारीक आहे तो, जरा सांभाळून मार. काय रे हा? तुला तर नाही. काय झालं? तुझी गर्लफ्रेंड खुशीला बघ. अरे या वर्षी सुद्धा तीच. अरे हिस्ट्री बनली ते आता. बोर झालोय मी. काहीतरी फ्रेश पाहिजे, एकदम फ्रेश. काय यार, जर कोणी फ्रेश आली तर मग हिचं काय म्हणजे? करणार? म्हणजे तू टाइमपास करशील आणि नंतर तिला सोडून देशील. यापेक्षा तिला कोणी साधा सुद्धा मुलगा मिळालेला बरा ना. हे बाबा, नवा बकरा आला बघ. ए हो, तुलाच बोलवतोय. इकडे ये. कुठल्या गावचा आहेस? कृष्णापूरचा. अरे बापरे, तिथून आलायस? एअर बसने आलायस की पाय बसने? अच्छा ठीक आहे, एक काम करशील का? हा. ती बिचारी कृष्णपूर पासून आपल्या राजसाठी ती ग्रीन ड्रेस मधली वाट बघतीये. तू जा आणि तिला आय लव्ह यू बोलून टाक. रॅगिंग करताय? सॉरी दादा, मी हे नाही करू शकत. तर मग तिथे जो उभा आहे ना, जा आणि त्याला टपली मारून ये. हे काय बोलतोयस तू? तो तर बॉडी बिल्डर आहे. त्याची काही इज्जत राहील? दुसरं काम सांग, मी करतो. अच्छा, मग ज्या बसने इथे आलायस ना, त्याच बसने परत जा. ठीक आहे भावा, दुसरा ऑप्शनच बेटर आहे. भाई असं मार की तोंड फाटलं पाहिजे याचं. सॉरी बॉस, इझी वाटलं असेल पण चुकीचा होतास. ए हिरो, ऐक ना. अरे थांब तरी. काय मारलंस यार? काय वजनदार पंच होता. कॅम्पस मध्ये मी नेहमीच टॉपरलाच सिलेक्ट करते आणि या कॅम्पस मध्ये मी तुलाच माझ्यासाठी सिलेक्ट करते. ओपन ऑफर आहे. आय लव्ह यू. बाय. यार तुला तिच्यापासून सुटका हवी होती ना. त्याचा पंच बघून तिनेच तुला सोडलं. तू या प्रकाराने माझ्या आयुष्यात शामिल आहे. ए आज झोपलेत का सगळे? हो, आम्ही सगळे झोपलो. हा हा, गुड गुड. ए पण तू काय जागायस? सर त्याचं काय आहे ना सर, तुम्ही आलात तर तुम्हाला कोणीतरी उत्तर द्यायला हवं ना, म्हणून मी जागा आहे ना सर. जसं पिक्चर मध्ये लोकांना वेडा बनवतात ना, तसं मी सुद्धा याला वेडा बनवला. खूप हुशार आहेस यार तू. हॉस्टेल रूमला बार रूम बनवून टाकलाय तुम्ही. खरं खरं सांगा, मला मारण्यात तिथल्या कुणाचा हात होता? सर हाताने कुठे, पायाने मारलाय तुम्हाला? आम्ही मुलं आहोत ना सर. पण एक गोष्ट नाही कळाली सर, असं कोण होतं ज्याने तुम्हाला मागून मारलं? तुम्हीच इथे मॅन आहात, तुम्हीच हिमॅन आहात, तुम्हीच हिटमॅन कसे काय झाला? तुम्ही स्वतःला मारलं. सेल्फ अटॅक. सेल्फ अटॅक? तुम्ही सगळ्यांनी मला का मारलं? हे बघा सर, आम्ही इथे बसून मीटिंग करतो आणि तुम्ही मध्ये येऊन जर आम्हाला डिस्टर्ब केलं तर मग आम्ही सुद्धा तुम्हाला डिस्टर्बच करणार ना. आणि पण ते हे कसं? असं. अरे बाप,
ए काय करतोयस रे? हं? सर अभ्यास करतोय सर. अच्छा, फोनवर चॅटिंग करतोयस का लॅपटॉपवर? काय बघतोय? नाही सर खरंच अभ्यास करतोय. वा, फारच छान. तू तर खरंच अभ्यास करतोयस. बघून खूप बरं वाटलं रे. या भरपूर चिखलात एक कमळाचं फूल बघतोय मी. कर बाळा. जर हे हवं असलं ना तर सांग. सर? नाही 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 ते नाही रे. अरे चहा, बिस्किट, दूध, ज्यूस काही हवं असेल तर सांग मला. जेव्हाही असेल मी आणून सर देईन. मला त्याचीही सवय नाहीये सर. खूपच छान. खूप मोठा माणूस होशील. अभ्यास कर बेटा. कर कर कर. अरे बापरे. सर काय झालं सर? तुम्ही ठीक तर आहात ना? स्वीट मेमोरीज. वर्ष संपल्यानंतर त्या जातील. मी त्यांच्या लक्षात राहील. पण बाळा तू मला नेहमी आठवशील. अभ्यास कर बाळा आणि पहिला नंबर आण. अरे बापरे. चंदू कृष्णा, हे तू इथे काय करतोयस? इथेच इंजिनिअरिंग करतोय मी. किती दिवस झाले तुला भेटून. अच्छा तू हैदराबादमध्ये काय करतोयस? पिक्चरमध्ये असिस्टंट डिरेक्टरचं काम करतोय. माझी स्टोरी तर तयार आहे. आता प्रोड्युसर शोधतोय. चल ये कॉफी पित पित बोलूया. काय हवंय? 2 कॉफी द्या. आणि कॉफी नको यार. भूक लागली. 2 दिवसापासून काहीच खाल्लं नाहीये. जेवण सुरू कर यार. चल. अभ्यास सोडून पिक्चरच्या मागे लागलायस का तू? एवढा वेडेपणा गरजेचा आहे का? कृष्णा, अभ्यासाच्या नंतर ठरवलं असतं की मला काय करायचं आहे. डायरेक्टर बनणं हे तर माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे. रामायण, महाभारत, भगवद्गीता या सगळ्यातून ज्ञान घेऊन माणसाचं आयुष्य तर समजलं. त्यालाच डिरेक्टर म्हणतो. थोडी यार तुझा हा कॉन्फिडन्स असाच ठेवा. अरे तुला माहितीये का कृष्णा, राधा सुद्धा इथेच हैदराबादमध्ये आहे. अच्छा तर ती इथे आहे. अरे 1 मिनिट थांबा. अरे नकोय कृष्णा. अरे ठेवून घे रे, कामी येतील तुझ्या. अरे चंदू चंदू. राधा कोणत्या कॉलेजला आहे? कोटे वुमन्स कॉलेज. हे रोमिओ, इथे का बसलायस? पुस्तकांसोबतच जन्म घेतला होतास का? चल चल ना. खुशी कुठे जायचंय? हनीमूनला जायचंय. चल जाऊया. मुली असं बोलतात का? मला बॉयफ्रेंडला गिफ्ट द्यायचंय जे तुला सिलेक्ट करायचंय. दॅट्स ऑल. शो मी दॅट वन. येस मॅम. हे घ्या. ओके. याचे फीचर्स काय? इट्स 3.2 मेगापिक्सल कॅमेरा. येस, अच्छा याचं अपडेटेड व्हर्जन कधी निघणार? दिस इज द लेटेस्ट ऑन द बेस्ट.
इंटरमिडिएटमध्ये आपण दूर झालो होतो कृष्णा. ॲटलिस्ट अवॉइड करायचं रिझन तरी सांगू शकत होतास ना. असं काहीच नाही आहे राधा. इंजिनिअरिंग करतोय आणि इथेच हॉस्टेलमध्ये राहतो. गावी जायचा सुद्धा टाईम मिळत नाही आहे मला. जर आपली फ्रेंडशिप तुझ्या अभ्यासाच्या मध्ये येत होती आणि म्हणून तू मला अवॉइड करत होतास तर ठीक आहे कृष्णा. तू असं का बोलतेस राधा? माझ्या अभ्यासाचं इन्स्पिरेशन तूच आहेस. अच्छा, तू HSCमध्ये फर्स्ट आलीस, बाकीच्या एक्झाम्समध्ये सुद्धा फर्स्ट आलीस, तर मग तू इंजिनिअरिंग सोडून BCom का करतेस? तुला तर माहिती आहे ना की माझा एम CA बनणं हा आहे. तर मग त्या शोरूममध्ये बाबांची जी पेन्शन येते त्यात घराचा आणि बहिणीच्या शिक्षणाचाच खर्च भागू शकतो. हॉस्टेलची फीज आईवर ओझं बनू नये म्हणून मी तिथे पार्ट टाइम जॉब करते आणि शिकते सुद्धा. एनिवे, तुला एवढ्या दिवसानंतर भेटून खरंच खूप बरं वाटलं. मला सुद्धा तुला भेटून खूप बरं वाटलं. कृष्णा, हं? लेट होतोय, हो, निघूया का? अच्छा, इथे बसलायस? मोबाईल शॉप मध्ये माझ्यासोबत गेला होतास, मग गायब झालास. कोण होती ती? सेल्स गर्ल की कॉल गर्ल? ओय! छे! तिच्याबद्दल एक शब्द जरी वाईट बोलीस ना तर जीव घेईन तुझा. जीव आहे ती माझा. आणि ऐक, तुझ्यासारख्या किती आल्या ना आणि किती गेल्या तरी मी तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत नाही. माझं प्रेम, माझं इन्स्पिरेशन, हा अभ्यासही मी तिच्यामुळेच करतोय. आय लव्ह हर. हॅलो. कृष्णा, मी राधा बोलतेय. हा राधा, बोल ना. राधा, एक मिनिट. चल जाऊया. याचं बिल बनवा. थँक्यू. वेलकम. कृष्णा, विदाउट एम यू आर नथिंग. आणि अब्दुल कलाम सरांनी सांगितलंय की एम शिवाय आपण काहीच मिळवू शकत नाही. अब्दुल कलाम सर हे माझे आयडल आहेत, कारण तेच आहेत ज्यांनी यूथला इन्स्पायर केलंय. स्वप्न ते नाही जे तुम्हाला झोपल्यावर पडतं. स्वप्न ते असतं जे तुम्हाला झोपू देत नाही जोपर्यंत ते पूर्ण होत नाही. आणि तेच स्वप्न मला तुझ्या डोळ्यात दिसतंय. अमेरिकन कंपनीत जॉब करायचा असेल तर ही बुक्स तुझ्यासाठी खूप हेल्पफुल असतील. माझ्या फर्स्ट मंथच्या सॅलरीमधून हे छोटंसं गिफ्ट. यावेळी राधाचा फोन. हॅलो. राधा, काय झालं? आईची कंडिशन खूप सिरियस आहे. फोन आला होता म्हणून गावी जाते. पण तुझी तर परीक्षा सुरू होणार आहे. परीक्षेपेक्षा जास्त आई इम्पॉर्टंट आहे ना. मी तसं गावी जायला निघालेच होते, पण
मनाला वाटलं की एकदा तुला भेटून सांगून जावं म्हणून फोन केला होता. जाते आता. कृष्णा, मन लावून अभ्यास कर. राधा जेव्हा जेव्हा माझ्या जवळ आली तेव्हा तेव्हा नशीब तिला माझ्यापासून दूर घेऊन गेलं आणि तिच्या आठवणी माझ्या हृदयात अजून घट्ट झाल्या. काय रे, तुला कॉलेजच्या आत एक आणि बाहेर एक पाहिजे का? ठीक आहे, मग आपण एक तह करूया. मी माझी गर्लफ्रेंड तुला देतो आणि काल रात्री तू जिला टाटा केलास ती मला दे. नाही नाही, बघ बघ, मी पण सोडलं ना. नाही, आता आपण भांडणार नाही. सॉरी. हे जे प्रेम आहे ना ते काही एक्सचेंज करण्याचा खेळ नाहीये. प्रेम करतोस तर फक्त प्रेम कर. आजपासून जर राधाचं नाव जरी आपल्या तोंडाने घेतलंस, हट. एज्युकेशन कंप्लीट होणं ही होती क्वार्टर फायनल. जॉब जॉईन केला ही होती सेमी फायनल. राधाची ना काही खबर ना रिप्लाय. तिच्या आठवणीत तिने दिलेल्या बुक्स वाचत होतो आणि त्याच मला उपयोगी पडल्या. मी इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालो. अमेरिकन कंपनी जॉब मिळाला. माझ्या लाईफची फायनल मी जिंकलो आणि आता मला माझं प्रेम परत मिळवायचं होतं. तुझ्या नवीन प्रोजेक्टसाठी अमेरिकेकडून खूप चांगला रिस्पॉन्स आलाय. हेड ऑफिस तुला अर्जंटली अमेरिकेला पाठवायचा विचार करतंय. तू तुझी तयारी कर. दिस इज युअर चेक. काय काका, हो बाळा, कसे आहात? अरे मजेत आहे. तू कसा आहेस? हो हो, मी एकदम मस्त. अरे कृष्णा, एवढ्या सकाळी सकाळी सगळं काही ठीक आहे ना बाळा? हो बाबा. ही बघा तुमच्या मुलाची पहिली कमाई, पूर्ण 1,00,000 रुपये. हा, आतापर्यंत तुम्ही खूप मेहनत केली आहे बाबा. आता या बकऱ्या विकून फक्त आराम करा.
कृष्णा, आज तुझा ₹1,00,000 पगार आलाय, पण या सगळ्याचं कारण या बकऱ्या आहेत. जेव्हा माणसाचे चांगले दिवस येतात तेव्हा त्याने त्याचे जुने दिवस विसरता कामा नये. आणि माझ्यासाठी या बकऱ्या अगदी तुझ्यासारख्या आहेत. सॉरी बाबा. चल जाऊ दे, घर जा बाळा. मी जरांना चारा देऊन येतो. आई 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 कुठे आहेस आई? कृष्णा कृष्णा, या कपड्यात तू किती छान दिसतोयस रे. ये आई बस ना तू. मी कोणी पाहुणा नाहीये, तर तुझा मुलगा आहे मुलगा. हं? हे बघ आई, तुझ्यासाठी बनारसी साडी आणली आहे. पेन घेतलं पेन. जसं शिकून खूप मोठा माणूसच बनणार आहे हा. काय आहे, बनलो ना मोठा माणूस. सर, नमस्कार सर. तू कोण आहेस बाळा? सर, तुम्ही कदाचित मला विसरू शकता, पण मी तुम्हाला विसरू शकत नाही. इंटरमिडिएटमध्ये होतो तेव्हा मी रस्ता भटकलो होतो आणि तुम्हीच मला योग्य रस्ता दाखवला. आज तुमच्यामुळेच मी या जागेवर पोहोचलो आहे सर. आणि हे तर कंपनीने मला प्रमोशन दिलंय सर, आणि मला अमेरिकेला सुद्धा पाठवत आहे. माझ्या कॉलेजमध्ये शिकणारा स्टुडंट आज अमेरिकेत एवढ्या मोठ्या पोझिशनवर पोहोचलाय, हे बघून मला खूप आनंद होतोय. ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू. सर, एक कॉफी प्याल माझ्यासोबत? का नाही पिणार बाळा? नक्की पिणार. 5 तुम्हाला. चिअर्स. हे काय सर, कॉफी प्यायला सांगितली तर तुम्ही इथे घेऊन आलात मला? अरे मी कुठे रोज पितो बाळा. आज एवढं छान ओकेशन आहे म्हणून सेलिब्रेशन हे झालंच पाहिजे. तुझ्यासारख्या स्टुडंट्सना मी बघतो तर मला माझ्या स्वतःचा खूप अभिमान वाटतो. माझ्या डिसिप्लिनमुळेच तर तू आज एवढा सक्सेसफुल आहेस, तर सेलिब्रेशन तर बनतच ना. फ्रस्ट्रेशन, प्रेमाचं फ्रस्ट्रेशन, लग्नाचं फ्रस्ट्रेशन. लग्न केलं तर त्याचा खूप मोठा फ्रस्ट्रेशन, 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 फ्रस्ट्रेशन. बेटा, आता तू मार्केटमध्ये माझी जरा जास्त स्तुती केली होतीस. सांगू शकतोस का त्याचं कारण काय होतं? बोल ना बाळा काहीतरी. आधी तू तुझं ध्येय मिळव आणि त्यानंतर प्रेम कर. प्रेम करण्यासाठी आपल्या जीवनातील ध्येयाला विसरता कामा नये. ओ, तर असं आहे तर बाळा, मी तर सगळ्यांना चांगलीच गोष्ट सांगतो. काही लोक समजून घेतात, काही लोकांना नाही समजत. समजतात ते तुझ्यासारखी अशी मोठी माणसं होतात. आणि जे नाही ऐकत माझ्यासारखे बेवडे होतात का? बाबू, सायलेन्स. सायलेन्स बाबू, सायलेन्स. सगळ्यांनी आपलं तोंड बंद करा. मी डॉक्टर किंवा इंजिनियर नाही बनू शकलो बाळा, कारण मी हरलो होतो प्रेमामध्ये. सर, तुमची सुद्धा प्रेम कहाणी होती का? देवदासची सुद्धा एक प्रेम कहाणी होती. आता तुझ्या म्हाताऱ्या सरांची सुद्धा एक प्रेम कहाणी आहे. त्याची सुद्धा प्रेम कहाणी आहे, याची सुद्धा प्रेम कहाणी आहे. सगळ्या माणसांची प्रेम कहाणी असते. तुम्ही मला मारलं का? सेम स्ट्रोक. तुम्ही मला पुन्हा मारलं? प्रश्न तो विचारतोय, उत्तर मला द्यायचे आहेत, तर मग तू मध्ये लुडबुड काय करतोयस बाळा? एंटरटेनमेंट करतोय. सर, दिस इज टू मच. जर पब्लिक मध्ये बोललात तर पब्लिक उत्तर देणार ना सर? नाही, उत्तर तोच देणार ज्याला प्रश्न विचारला गेला. ठीक आहे, तुम्ही प्रश्न विचारा. तू कोण आहे? भास्कर. पकड. Come on, पकड. तू बारच्या आतमध्ये काय फील करतो सांग?
फ्रस्ट्रेट होतोय. तो फ्रस्ट्रेट होतोय का? हा फ्रस्ट्रेट होतोय का? मग तू एवढा फ्रस्ट्रेट का होतोय मला सांग ना मला, का होतोय? आता नाही होणार. हा बार फ्रस्ट्रेशन करायची जागा नाहीये, सेलिब्रेशन करायची जागा आहे. मला एक सांग, यानंतर जर तू या बार मध्ये येऊन दारू जर प्यायला नाहीस तर फ्रस्ट्रेट होणारस का? थांबा, विचार करून सांगतो. आता नाही होणार. आय लव्ह यू बाळा. आय टू लव्ह यू. आय 3 लव्ह यू. आय 4 लव्ह यू. इडियट्स. हा तर बाळा, तुला माझी लव्ह स्टोरी जाणून घ्यायची आहे ना? गायत्री नागराजनला लिहिलेलं माझं प्रेमपत्र. गायत्री माझी प्रेयसी, माझी प्रेम कहाणी, माझं जीवन होते ती. वेगळे कसे झालात सर? तेव्हा मी खूपच एक साधारण टीचर होतो. गायत्रीच्या आईबाबांना वाटायचं की गायत्रीचं लग्न माझ्यासारख्या साधारण टीचरशी न होता कुण्या नामवंत डॉक्टर किंवा इंजिनियरच्या सोबतच व्हावं. त्यांनी माझा खूप अपमान केला. तेव्हा मला बोलले की मी एक सामान्य टीचर आहे, माझी लायकीच काय. त्यांनी गायत्रीचं लग्न दुसऱ्या कोणाबरोबर तर लावून दिलं. तेव्हापासून हे लव्ह लेटर मी सांभाळून ठेवलंय. हाच ती माझ्या सोबत नाही म्हणून काय झालं, तिच्या आठवणी तर आहेत. सॉरी सर. तसं बाळा, तुझ्या प्रेमाचं काय झालं? सर, जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की आपला फोकस ध्येयावर ठेव, आणि आज तुम्ही स्वतःच याबद्दल विचारताय. बाळा, जोपर्यंत बाळ चालायला शिकत नाही तोपर्यंत आई बाबा बोट पकडून त्याला चालायला शिकवतात. पण एकदा चालायला सुरुवात केली तर तो धावायला लागतो, मग पडायची भीती लागून राहते. दोन्ही गोष्ट योग्य आहेत. त्या परिस्थितीमध्ये ते गरजेचं होतं आणि या परिस्थितीमध्ये हे गरजेचं आहे. जशी वेळ बदलते तसा प्रेमाचा अर्थही बदलतो, आणि जेव्हा अर्थ बदलून जातो तेव्हा ती मुलगीही बदलते. ते प्रेम नसतं रे कधी कृष्णा. माय डिअर शिष्या, जेव्हा तू आरशात बघशील तेव्हा तुला तीच दिसायला हवी. जेव्हा तू डोळे बंद करशील तेव्हा ती तुझ्या सोबत आहे अशी तुला जाणीव व्हायला हवी. तुला कधी अशी जाणीव झाली आहे का रे बाळा? प्रत्येक क्षणी प्रत्येक जागी मला फक्त तीच दिसते सर. आता तुझी लाईफ जर्नी सिंगल रोडवर नाही चालणार, तर हायवेवर चालेल, आणि ती पण फुल स्पीड मध्ये. आताच जा आणि तुझ्या मनातली गोष्ट तिला सांगून टाक. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. जा. थँक्यू सर. राधा, राधा. कृष्णा, तू इथे ये ना, आत ये. बस ना. कशी आहेस राधा? मी ठीक आहे. आई, छोटी? सगळेच ठीक आहेत. छोटी कॉलेजला गेलीये. तुझा अभ्यास कुठपर्यंत आलाय? CA करतेय. तू काय करतोस कृष्णा? सॉफ्टटेकमध्ये जॉब करतोय. कालच माझं प्रमोशन झालंय. आता नेक्स्ट वीक मी US ला चाललोय. कॉंग्रॅट्स कृष्णा. राधा, हे छोटंसं गिफ्ट प्लीज घे. थँक्स. राधा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. कृष्णा, कसा आहेस बेटा? मी ठीक आहे काकू. बस बस. अरे राधा, घरी आलेल्या पाहुण्यासोबत फक्त गप्पा मारशील की चहा नाश्ता सुद्धा देशील? अरे मी तर विसरूनच गेले. विसराळू कुठली, मी आताच घेऊन येते. मला माफ कर. तुझ्या मनात काय आहे हे मला चांगलंच माहिती आहे, पण माझं हे घर माझ्या मुलीच्या आधारावरच चाललं आहे. माझ्या मुलीकडून मला खूप अपेक्षा आहेत. माझी स्वप्न तुटू देऊ नकोस बेटा. जर तू ह्या गोष्टीवर अडून राहशील की तुला माझी मुलगी राधाच पाहिजे, तर मी आणि छोटी फाशी लावून घेऊ. मी तुझ्या समोर हात जोडते. माझ्या मुलीला विसरून जा. राधा आली.
अरे बेटा, मी एक गोष्ट तर विचारायचीच विसरून गेले. तुझ्या आईबाबांची तब्येत कशी आहे? ठीक आहे काकू. कृष्णा, कॉफी. असू दे, मी जातो राधा. काय रे, कमीत कमी कॉफी तरी पी. प्यायलो असतो, पण एक अर्जंट काम आलंय म्हणून जातोय. जाताना जाऊन येतो असं म्हणतात, जातो असं म्हणत नाहीत. ठीक आहे. कृष्णा, थांब. तुझं आयडी कार्ड घरी विसरून आला होतास, ते मी द्यायला आले होते कृष्णा. त्या दिवशी जो गेलो होतो तो आज परत आलोय. ड्रायव्हर, कार थांबव. बेटा, सर्वांसमोर माझी इज्जत नको काढूच. वाटल्यास हे माझं गोल्ड मेडल घे. उरलेले पैसे लवकरात लवकर परत करेन. तुम्हाला द्यायचे 50,000 रुपये, बाकीचे कुठून देणार? ए चला, हाकला या ना इकडून. चला निघा, चला निघा, सर, निघा. सर, हे गोल्ड सर. मेडल आणि याच्या हात काय आहे ते बघायला लागेल. एक प्लेट इडली आजी. हे घे बाळा. खूप भूक लागली आहे बाळा. हे घे, अजून खा. घे. नाही आजी, नको. माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच पैसे नाहीयेत आता. पैसे द्यायची गरज नाहीये बाळा. तू फक्त पोटभर खा, पोट भरून खा. अरे हे काय, 1000 रुपये देतोयस बाळा? अहो ठेवा हो आजी. महिनाभर काम केलं तरी एवढे पैसे नाही कमवू मी शकत सांगतोय ना आजी, मी. घ्या म्हणून. अरे अहो नको, ठेवा, नको. ठेवा हो. अरे या, या, या. अरे, या. नमस्कार. अरे हे सगळं काय आहे सिनू? याची काय गरज होती? मी तुझी क्लासमेट सुजाता आहे, समजलं? अच्छा, सगळे आत आले का? सगळे आले आहेत, फक्त कृष्णा आता येतच असेल. तुम्ही पण या. चला. मी ज्या दुनियेत जगतोय त्यात राधा नाहीये.
पण तीच माझी दुनिया आहे. हाच विचार करून मी एवढे दिवस काढले. तिची जेव्हाही आठवण यायची तेव्हा एअरपोर्टच्या दिशेने निघायचो. पण तेव्हाच मला तिच्या आईचे अश्रू आठवायचे आणि माझी पावलं थांबायची. आता काही क्षणातच मी राधाला भेटणार आहे. प्रिन्सिपलमुळे माझ्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली आणि आज मित्रांमुळे मला माझ्या प्रेमाला नवी दिशा मिळणार आहे. आज काही झालं तरी मी माझ्या मनातली गोष्ट राधाला सांगूनच टाकणार. आणि जर राधाचं लग्न झालं असेल तर नाही नाही नाही, पण जर लग्न झालं असेल तर नो चान्स. ना हे गाव बदललंय, ना माझी राधा बदलली असेल. हे मला चांगलंच ठाऊक आहे. राधा फक्त माझी आहे. कृष्णा अरे हे सगळं काय यार? मी कोणी अरे, गेस्ट कसा आहेस थोडीच मित्रा? आहे. मी तर एकदम मस्त आहे. ए गंगाधर कसा आहेस? यार मी ठीक आहेस ना? एकदम छान आहे. अरे कृष्णा कसा आहेस? अरे हे रे राजू, तू असा कसा झालास? हा? अरे तब्येत जरा बिघडली आहे बघ. भावा सूट मध्ये काय भारी दिसतोय. ए, चला 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 चला. नमस्कार अरे बेटा. प्लीज सर, नाही, मी तोच ABCD वाला कृष्णा आहे. सर, हे व्यंकटेश्वर स्वामींचा शृंगार करायला का मी येऊ शकता? हाच तुम्हाला मिळालेला गौरव आहे, तुमची अब्रू आहे. सांभाळून ठेवा. बसा ना. सगळे तुझीच वाट बघतायत कृष्णा. ए कृष्णा, आपले नेक्स्ट गेस्ट आले आहेत. मिस्टर कृष्णा. कृष्णा, प्लीज कम ऑन द डायस. नमस्कार. गॉड ब्लेस यू. अरे कसा आहेस मित्र? हाय सुजाता. हाय. हॅलो. हॅलो. माय डिअर स्टुडंट्स, हे तुमचे क्षण आहेत, तुमच्या आठवणी आहेत. तुम्ही एक एक करून या आणि तुमचा भूतकाळ शेअर करा. सगळ्यात आधी सुजाता, प्लीज. पूजनीय गुरुजी आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो नमस्कार. एका स्टुडंटच्या यशामागे एका टीचरचा हात नक्कीच असतो आणि माझ्या यशाचं पूर्ण श्रेय मी माझ्या सगळ्या गुरूंना देते. मित्रांनो, जर आपले गुरु आपल्याला योग्य वेळी ओरडले नसते तर आज कृष्णा, तुम्ही जिथे आहात तुझी तिथे नजर नक्कीच नसता. राधाला शोधते का? असे गुरु आपल्याला लाभले म्हणून आपण आपल्या मुलांना सुद्धा चांगले शिक्षण देऊ शकतो, एक चांगला नागरिक बनवू शकतो. आपल्या आयुष्यात आपल्या आई बाबांशिवाय जर कुणाचं श्रेष्ठ स्थान असेल राधा नाही तर आली ते यार. फक्त आपले गुरु आहेत. वाटतं नाही येणार. म्हणूनच मी आपल्या गुरूंचे मनापासून आभार मानते. मला माझ्या मित्रांनी इथे यायची संधी दिली म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानते. थँक्यू. आता आपला कृष्णा 2 शब्द बोलेल. ये कृष्णा. सगळ्यांना माझा नमस्कार. फ्रेंड्स, एक ध्येय ठेवून चालणारा कधी कधी पुढेही जातो तर कधी मागेही राहतो, माझ्यासारखा. पण ध्येय गाठणं गरजेचं आहे. जे काही आपण मिळवतो ते आपल्याला शिकवणाऱ्यांचं मोठेपण असतं. मी तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो. असं समजा की आपण कुठल्याही रस्त्यावरून चाललोय आणि तिथे एक मोठा दगड पडलेला आहे. सगळे त्याला लाथ मारून पुढे जातात, पण एक शिल्पकार त्याला एक आकार देतो. रस्त्यात पडलेल्या दगडाला तो मूर्तीचं रूप देतो. तेच लाथ मारणारे त्या मूर्तीसमोर हात जोडतात आणि त्या मूर्तीची पूजा करतात. पण तरीही त्या दगडाला आकार देणाऱ्या शिल्पकाराला कोणीच विचारत नाही. पण तरीही तो शिल्पकार कुठलीच अपेक्षा ठेवत नाही. तो दुसरा दगड शोधून त्याला आकार देण्याचं काम सुरू ठेवतो. आज
मी इंजिनियर, सुजाता IAS, चंदू डिरेक्टर्स, डॉक्टर्स, लॉयर्स, इंजिनियर्स आहोत. पण आपल्याला घडवणारे सर, ते तर बिचारे कुठेतरी शेवटच्या सीटवर बसले आहेत. आणि आपल्याला तर त्यांनी आपल्या मेहनतीने स्टेजवर पोहोचवलं आहे. आई बाबा आपल्या मुलांना संपत्ती वाटताना कमी जास्त करू शकतात, पण एका गुरुजवळ जी विद्या असते ना, ती देताना तो कधीच आपल्या विद्यार्थ्यांमध्ये दुजा भाव करत नाही. आणि हीच त्यांची महानता आहे. या प्रपंचात कुणाला ना कुणाला काहीतरी बनवून ते लोक जसे होते तसेच राहिले. आणि ते आहेत माझे गुरुगण. आणि म्हणूनच आज मी इथे गुरुर देवो भव नावाची ट्रस्ट स्थापित करत आहे. फ्रेंड्स, तुम्हाला असं वाटत असेल की मी माझ्या लाईफमध्ये खूप सक्सेसफुल आहे, पण नाही, मी फेल झालोय. हा इंजिनिअरिंगचा जॉब, अमेरिकेतला जॉब, हे सगळं मला कसं मिळालं? एका मुलीमुळे, एका मुलीच्या इन्स्पिरेशनमुळे. जर ती माझ्या आयुष्यात आली नसती तर मी आज या स्टेजवर उभा नसतो. ती इथे येईल असा मी विचार केला होता, पण ती नाही आली. आपल्या प्रेमाला मिळवणाराच लाईफमध्ये सक्सेसफुल असतो, पण मी तर हरलो, पूर्णपणे हरलो मी. या स्कूल लाईफ मधल्या माझ्या आठवणी, आणि ती येईल असा मी विचार केला होता. कधीपासून मी माझ्या हृदयात किती गोष्टी लपवून ठेवल्या होत्या तिच्यासाठी, कारण कधीतरी तिच्यासोबत शेअर करू शकेन. मी अक्षरांना काळ्या म्हशीसारखा समजत होतो, पण तिने मला मार्ग दाखवला. अंधाराने काळ्या झालेल्या माझ्या आयुष्यात ती एक उजेड बनून आली होती. मी रस्ता भटकलो होतो, तर मला मार्ग दाखवला आणि तीच गायब झाली. मला प्रेम शिकवून प्रेमाची व्याख्याच तिने बदलली. मी तिच्यासाठी जीव देऊ शकत होतो, पण ती मात्र बाणासारखी निघून गेली. आता फक्त तिच्या आठवणीच माझं आयुष्य आहे. चंदू, एकदा राधाला भेटायचं यार. मी एवढ्या लांब आलोय, तिला भेटून एकदा तिच्याशी बोलून तरी घेतो ना, प्लीज. कृष्णा, माहित नाही राधा कुठल्या अवस्थेत असेल. तू जाऊन बोलशील तर चांगलं वाटेल का? जर तिचं लग्न झालं असेल तर ते तू सहन करू शकशील? राधावर तू किती प्रेम करतोस हे मला माहिती आहे. तू तिच्या हृदयाच्या जवळ आहेस. मग तुला हे सगळं संपवायचं आहे का? हे असंच राहू दे मित्र. ड्रायव्हर, चला. अरे कार थांबव, कार थांबव. हा? ए कृष्णा, काय करतोयस? हे हे काय झालं? हे चंदू, ते बघ, राधाला मी आवडतो. ते बघ तिथे लिहिलंय. यस. कृष्णा, हे राधाने लिहिलं याची काय गॅरंटी आहे? इथल्या लोकांना या नदीवर खूप विश्वास आहे. दगडावर आपली इच्छा लिहिली की ती पूर्ण होते. विश्वास आहे मला. हे भलेही कुणीही लिहिलं असेल, पण माझा विश्वास आहे.
राधा मला भेटेलच. कृष्णा आईवर मला विश्वास आहे. राधा मला नक्कीच भेटेल. चल गाडीत बस. ए कार फिरव. राधा, राधा, राधा. कृष्णा ये ना, बस. कशी आहेस राधा? ठीक आहे कृष्णा, तू कसा आहेस? मी पण ठीक आहे. पिंकी माझी गुड्डू, ताईसोबत खेळलीस ना? चल, बाबा बोलवतायत. थँक्स राधा. जाते मी. शेजारच्या ताईंची मुलगी आहे, माझ्याशिवाय राहतच नाही. कृष्णा, मी भजी बनवणार आहे आता. थोडा वेळ थांब, खाऊनच जा. हं? हो चालेल. हा? राधा, तुझी आई? आईला जाऊन 1 वर्ष झालं. तुला सीए बनायचं होतं ना? तुझ्या शिक्षणाचं काय झालं? आई गेल्यानंतर मी माझं शिक्षण कंटिन्यू नाही करू शकले कृष्णा. तुझी छोटी बहीण पण होती ना? ती काय करते? मी माझ्या बहिणीला बीटेक पर्यंत शिकवलं. पहिल्या वर्षातच तिला एक मुलगा आवडला होता. मग मी त्या दोघांचं लग्न लावून दिलं. तू अमेरिकेत सेटल झाला आहेस हे ऐकून मला खूप आनंद झाला कृष्णा. सगळं कसं आहे तिथे? तुझा जॉब, तुझा लाईफ? छान आहे. राधा, हां, एक ग्लास पाणी मिळेल का? हंडा तिकडे ठेवलाय, प्लीज घे ना. असं नाहीये राधा. एवढ्या लांबून आलोय तर मी विचार केला की तुझ्या हाताने एक ग्लास पाणी पिऊन घेईन. अरे सॉरी कृष्णा. थांब, आत्ताच देते. हे घे पाणी कृष्णा. राधा, हा पाय. ते एक दिवस मी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते तेव्हा. आई, आई काय होतंय? आई, आणि तेव्हाच देवाने माझ्या आईला माझ्यापासून हिरावून घेतलं आणि माझं पाय घेऊन मला अपंग बनवलं. राधा, आजपर्यंत मी माझ्या मनातली गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली होती, पण आता अजून नाही लपवू शकत. I love you, Radha. I love you. I love you. I love you, Radha.
आजपासून तुझी पूर्ण जबाबदारी माझी. आता याची गरज नाहीये. चल जाऊया. माझी आई माझ्या लहानपणीच वारली होती. माझ्या बाबांनी दुसरं लग्न केलं होतं कृष्णा. देव नेहमी बळकट परीक्षा घेत असतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू सुद्धा देवच देतो. माझ्या मुलीने आपल्या प्रेमाची शेवटपर्यंत वाट पाहिली आणि देवाने शेवटी त्यांना भेटवलंच. जो ध्येय गाठतो त्याला विजयी म्हणतात आणि जो ध्येयासोबत प्रेम सुद्धा मिळवतो त्याला पूर्ण विजयी असं म्हणतात. लाईफचे चॅम्पियन माझे राधा आणि कृष्ण. राधाची आई जिथे कुठे असेल तिच्या आत्म्याला शांती मिळो. खूप चांगली गोष्ट आहे बाळा. थँक्यू व्हेरी मच सर. पण आता ते राधा कृष्ण कुठे आहेत बाळा? ती साधी सुधी राधा आता कृष्ण राजाची राणी बनली आहे आणि ती आपल्या आजच्या फंक्शनची चीफ गेस्ट आहे. कृष्णा वेलकम. राधा तू बरी आहेस ना? चला सगळे तुमची वाट बघतायत. हा प्लीज ये ना. रेडी आहेस ना तू? हो रेडी सर. सर आल्याबद्दल धन्यवाद. ऑल द बेस्ट चंदू. थँक्यू सर. कृष्णा कॅमेराचा स्विच ऑन कर. साऊंड रोलिंग. स्टार्ट कॅमेरा. क्लॅप. रामकृष्ण सिने क्रिएशन. कृष्णा आईने घडवला संगम. मूर्त शॉट. तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मौल्यवान गोष्ट काय असते ती? सगळ्यात मौल्यवान गोष्ट असते ती प्रेम. आणि ते प्रेम जेव्हा सगळ्यांना भेटतं ना तेव्हा त्या प्रेमासाठी काहीही करायला हवं. त्यातच विजय आहे.